नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये। आज आपण पालघर या ठिकाणची प्रसिद्ध आणि अतिसुंदर पर्यटन स्थळे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। मित्रांनो, 1 ऑगस्ट 2014 ला देशातील सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली। पालघर हा जिल्हा भारतातील 36वा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तसेच हा जिल्हा अरबी समुद्राच्या काठावर असून हिरव्यागार जंगलाने वेढलेला आहे। भारतातील सर्वात जास्त समुद्रकिनारे असणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे। चला पाहूया कोणकोणती आहेत पर्यटन स्थळे। 1. दाभोसा धबधबा। हा पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यात दाभोसा या गावी आहे। मुंबई या शहराजवळील सर्वात उंच धबधब्यामध्ये दाभोसा धबधबा आहे। दाभोसा हा धबधबा लेंडी या नदीवर आहे। हा धबधबा 300 फूट उंचावर झेपावतो। या धबधब्याला पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त पर्यटक भेट देत असतात। या व्यतिरिक्त दाभोसा हे ठिकाण कायकिंग, ट्रेकिंग आणि मासेमारीसाठी देखील खूपच प्रसिद्ध आहे। 2. आलेवाडी समुद्रकिनारा। आलेवाडी समुद्रकिनारा या बीचवर पर्यटकांची वर्षभर गर्दी पाहायला मिळते। या ठिकाणी स्वच्छ समुद्रकिनारा आणि मनाला शांती लावेल असेच ठिकाण आहे। या ठिकाणी आपण घोडेस्वारीचा खूप आनंद घेऊ शकतो आणि या ठिकाणी जेवणासाठी उत्तम हॉटेल्स आणि रिसॉर्टसुद्धा पाहायला मिळतात। केळवा किल्ला। 16व्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता। जहाजाच्या आकाराचा हा सुंदर किल्ला आजही भक्कम स्थितीमध्ये उभा आहे। केळवा गावामधून या ठिकाणी पोहोचण्यासाठी 15 मिनिटाचा कालावधी लागतो। हा किल्ला सर्व बाजूनी पाण्याने वेढलेला असल्यामुळे भरती आणि आहोटीच्या वेळी खूपच सुंदर दिसतो। हा किल्ला मुंबईपासून साधारणतः 80 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। जीवदानी मंदिर। हे जीवदानी टेकडीवरील स्थित आहे। जीवदानी मंदिर तेथील देवीसाठीही जगभर प्रसिद्ध आहे। जमिनीपासून या टेकडीच्या मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी 675 पायऱ्या चढाव्या लागतात। हा उंच डोंगर पालघरच्या पूर्व भागात आहे। मुंबईपासून हे मंदिर 45 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। मित्रांनो, अशी ही पालघरमधील अतिसुंदर 4 पर्यटन स्थळे। या व्यतिरिक्त पालघरमध्ये बरीच पर्यटन स्थळे आहेत। याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।